नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूयात व्याघ्र प्रकल्प वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे क्वेश्चन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. तो जे आपला राईट आन्सर येईल ते बी येईल मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे तो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कधी झाली? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1974 साली झाली मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो मित्रांनो, पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तो नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तर आपलं राईट आन्सर ते येईल, ते ए येईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नाव कोणत्या नदीवरून पडले आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नाव जे पडले ते पडले पेंच नदीवरून पडले. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे तो जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे बोर व्याघ्र प्रकल्प. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10 आहे तो मित्रांनो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत येते? ते पर्वतरांग आहे मित्रांनो सह्याद्री पर्वतरांग. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11 आहे तो मित्रांनो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, तुम्हाला PDF लागत असेल तर ग्रुप जॉईन करून घ्या तुम्ही व्हॉट्सअप ॲप. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन 12 आहे तर मित्रांनो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे विदर्भामध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13 आहे तो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे गोंदिया व भंडारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14 आहे तर मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहे? तर महाराष्ट्रात सध्या जी व्याघ्र प्रकल्प आहे 6 व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 आहे तो मित्रांनो, खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प नाही कोणता? कोणता व्याघ्र प्रकल्प नाही? तर राधानगरी जे आहे ते व्याघ्र प्रकल्प नाही मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, प्रोजेक्ट टायगर भारतात कधी सुरू झाला? तर प्रोजेक्ट टायगर जो भारतात सुरू झाला मित्रांनो तो झाला 1973 साली झाला मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना जी झाली मित्रांनो 1955 मध्ये झाली. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, अंधारी अभयारण्याची स्थापना कधी झाली? तर अंधारी अभयारण्याची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1986 साली झाली मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा आहे तो मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख प्राणी कोणता? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रमुख प्राणी जो आहे तो वाघ आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आढळतात? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ जे आढळतात ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळतात, जे चंद्रपूरमध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र व कोणत्या राज्यात पसरलेला आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये पसरलेला आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे तो आहे सातपुडा पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या नदीजवळ आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे तो बोर नदीजवळ आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील कोणता व्याघ्र प्रकल्प युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा परिसरात आहे? तर युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या परिसरात जो आहे तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल.
त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो मित्रांनो, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा अभयारण्य जे आहे ते आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो मित्रांनो, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणता परिसर ओळखला जातो? तर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून जो परिसर ओळखला जातो तो परिसर ओळखला जातो ताडोबा अंधारी परिसर. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात नवीन व्याघ्र प्रकल्प कोणता? महाराष्ट्रात सर्वात नवीन व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो मित्रांनो, बोर व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा कधी मिळाला? तर बोर व्याघ्र प्रकल्पाला जो प्रकल्पाचा दर्जा आहे तो मिळाला 2014 मध्ये मिळाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा कधी मिळाला? सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा जो मिळाला तो मिळाला 2010 मध्ये मिळाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन कोण करते? तर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन जे करते ते करते वन विभाग करते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पामध्ये कोणता प्राणी संरक्षित केला जातो? तर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पामध्ये जो प्राणी संरक्षित केला जातो तो आहे वाघ. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख नदी कोणती? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख नदी जी आहे ती आहे तापी नदी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख आकर्षण काय आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख आकर्षण जे आहे ते मित्रांनो वाघ आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या भारतात कोणत्या स्थानावर आहे? तर भारतात जे स्थानावर आहे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या ती आहे तृतीय भागावर आहे, तिसऱ्या भागावर आहे मित्रांनो. तर आपल्या स्थानावर आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कोणती जमात मोठ्या प्रमाणात आढळते? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जी जमात आढळते ती मित्रांनो कोरकू जमात आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा कधी मिळाला? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा जो मिळाला तो मिळाला 2013 मध्ये मिळाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाबाबत योग्य विधान कोणते? तर फक्त 2 व्याघ्र प्रकल्प आहेत, फक्त 4 व्याघ्र प्रकल्प आहेत, फक्त 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, 8 व्याघ्र प्रकल्प आहेत. तर मित्रांनो 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. तर आपलं जे राईट आन्सर येईल ते सी येईल मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा.